नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वाळवणाचा पुढचा पदार्थ करतोय तो म्हणजे बाजरीचे खारोडे. मस्त खुसखुशीत बाजरीचे खारोडे किंवा बाजरीचे सांडगे तळून खायला किंवा असेच शेंगदाण्यासोबत खायला सुद्धा मस्त लागतात. तशी तर हे खारोडे करायला अगदी सोपे आहेत, पण पीठ जर व्यवस्थित नीट शिजले नाही ना, तर हे सांडगे सुकल्यानंतर चुरा होतात. असे प्रॉब्लेम्स येऊ नयेत म्हणून मी इथे पीठ शिजवायचं कसं, ते ओळखायचं कसं, हे सर्व सांगितलेले आहे. आज आपण इथे 1 किलो बाजरीचे परफेक्ट खारोडे करतोय. इथे मी 1 किलो बाजरी घेतलेली आहे. आपल्याला बाजरीचे खारोडे करण्यासाठी ही बाजरी मी स्वच्छ निवडून 2 ते 3 पाण्याने रात्रीच धुवून रात्रभर अशी पाण्यात भिजत ठेवलेली आहे. अगदी स्वच्छ धुवून या पाण्यात आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची आहे अशी बाजरी. बाजरी धुताना जे वर असे फोलपाटे वगैरे निघतात ना, त्याचे पाणी वरचेच काढून मग ही बाजरी आपल्याला रात्रभर पाण्यात भिजत ठेवून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी इथे मी सकाळी या बाजरीतील ही पाणी काढणार आहे. रात्रभर आपली बाजरी भिजलेली आहे. आता या चाळणीवर आपण हे सर्व पाणी काढून घेऊया. म्हणजे बाजरी पूर्ण नितळून घ्यायची आहे आपल्याला. तर रात्रभर आपण ही बाजरी भिजत ठेवलेली होती. यातील जे पाणी आहे ना, ते आपल्याला काढून टाकायचं आहे आणि बाजरी पूर्णपणे नितळून घ्यायची आहे. त्या चाळणीवर मी अशा प्रकारे बाजरी नितळून घेते. पहिल्यांदा अर्धी बाजरी यामध्ये नितळून घेतली. ते आपण या पाटीमध्ये ओतून घेऊ. पूर्ण पाणी काढायचं आहे आपल्याला नितळून. तसं काही बाजरी आपल्याला जास्त ही मऊ भिजू द्यायची नाहीये. रात्रभर भिजवली तरी बास होते. पुढे आणखीन 2-3 दिवस याला प्रोसेस असते. या बाजरीतली जेवढं जास्तीचं पाणी आहे ना, तेवढं शक्य होईल तेवढं काढून घ्यायचं आहे. पूर्णपणे या चाळणीवर आपण एक 10 ते 12 मिनिटं ठेवून पूर्ण ही बाजरी आपल्याला छान अशी नितळून घ्यायची आहे. यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. छान अशी आपली इथे बाजरी नितळून झालेली आहे. आता ही आपल्याला कापडामध्ये बांधून ठेवायची आहे. त्यासाठी मी इथे स्वच्छ असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला इथे. आता या ताटामध्ये मी तो रुमाल अंथरणार आहे आणि यावरती ही सर्व बाजरी आपल्याला ओतून घट्टसर अशी बांधून ठेवायची आहे. जसं आपण कडधान्याला, कुठल्याही मटकीला वगैरे मोड आणतो ना, तशीच ही प्रोसेस आहे. आपल्याला बाजरीला छान असे मोड आणून घ्यायचे आहेत. म्हणजे जे आपले खारोडे करतो ना आपण, त्याला आंबूसपणा येईल आणि त्या आंबलेले पिठाचे खारोडे खूप छान लागतात. त्यासाठी ही प्रोसेस आहे. आता ह्या रुमालामध्ये गाठ मारून आपल्याला घट्टसर असं हे बांधून घ्यायचं आहे. आता हे बांधून घेतलेलं आहे इथं आपण आणि याला त्याच भांड्यामध्ये असं उपडं ठेवून, उलटं ठेवून यावरती ताट झाकून रात्रभर आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय इथं एक 10 ते 12 तास झालेले आहेत. रात्रभर आपण हे ठेवलेलं होतं. आता हे तुम्हाला उघडून दाखवायच्या आधीच हे पहा कापडाच्या वरती किती छान असे इथं मोड आलेले आहेत. अगदी बाहेर असे रुमालातून मोड आलेले आहेत. आपण इथे मी तुम्हाला उघडून दाखवते. हे पहा बाजरी आपली छान मऊ अशी भिजलेली होती त्यामुळे मस्त असे सगळ्या बाजरीला मोड आलेले आहेत छान असे.
तर बाजरीला असे मोड आलेले उत्तमच आहे. का का सांगते, कारण तुमचे जे खारोडे आहेत ते चवीला पण छान लागतात आणि एकदम हलके-फुलके होतात. आता इथं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडं-थोडं घालून घेऊन फिरवून घेणार आहे, असे भरडून घेणार आहे. याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे आपल्याला. साधारण एक 2 ते 3 पळ्या मी इथं घालून घेत आहे. जास्तही बाजरी घालायची नाही. थोडी-थोडीच घालून असं जाडसर याची आणि ही भरड बाजरी करून काही घ्यायची जास्त आहे ओली आपल्याला. पण नाही आणि जास्त कोरडी पण नाही आहे. दमट आहे, त्यामुळे याची भरड लगेच होते. हे पहा अशा प्रकारे. इथे मी सर्व बाजरी अशा प्रकारे भरडून घेतली आहे. हे पहा जाडसर अशी इथे मी सर्व बाजरी भरडून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यातून. थोडी-थोडी घालूनच इथे भरडून घ्या. एकसारखी भरडून झालेली आहे इथे माझी. भरपूर आता असं मी पाणी यामध्ये घालायचं आहे. या भरडीच्या वर येईल एवढं इतपत साधारण पाणी घालायचं आहे आणि एकदा आपल्याला हे सर्व व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आहे. आता एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून बाजरी आपली सगळी खाली जाऊन बसेल आणि जी याची साले, जी फोलपाटे आहेत ते अशी वरती येतील. आता इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत. मी जराही हलवलं नव्हतं, त्यामुळे ही अशी वरची कचकच आपल्याला पाण्यामधून जी फोलपाटे आलेले आहेत ते अशी काढून द्यायची आहेत. आता ह्याचं अलगद वरचं सगळं पाणी काढून द्यायचं आहे. हे पहा किती फोलपाटे आणि वरचं असं सगळं निघलेलं आहे. त्यामुळे आता हे सर्व असं मिश्रण हे पहा खाली बसलेलं आहे. यामध्ये भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर झाकून असंच ठेवून द्यायचं आहे. आता इथे दुसऱ्या दिवशी मी यामध्ये घालायला लागणार आहे ते साहित्य सांगते. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसणाची कोवळी पात घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे आणि जिरे घेतलेले आहे. लसूण शक्यतो भरपूर वापरा आणि तुमच्याकडे असेल नसेल तर लसणाची पात इथं मी आहे म्हणून घेतलेली आहे. तुम्ही लसूण पाकळ्या भरपूर वापरू शकता. हिरव्या मिरच्या देखील घाला भरपूर. हे पहा याचे मी असं बिना पाणी घालता जाडसर असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता इथं आपलं आता यावरचं पाणी अलगद असं काढून टाकायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं यावरचं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. हे पहा आता एवढं आपलं चीक राहिलेला आहे. हा चीक मोजून घेणे खूप गरजेचं आहे. आता एका भांड्यामध्ये मी हा चीक सगळा मोजून घेते, जेणेकरून आपल्याला तेवढ्याच प्रमाणात पाणी घ्यायला लागणार आहे. त्यामुळे एका भांड्यामध्ये हा चीक आपल्याला सर्व काढून मोजून घेतलेला आहे. तर एवढी ही माझ्याकडे स्टीलची पाटी आहे. एवढं हे चीक झालेलं आहे याचे प्रमाण. आता हे परत मी त्या पातेल्यामध्ये ओतते आणि तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे खारोडे करण्यासाठी. तेवढं समान प्रमाणच घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट प्रमाण आहे पाण्याचे. जेवढा आपला चीक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे. बाजरीच्या अंदाजानुसार पाणी घ्यायचं ठरत नाही. जेवढा आपला चीक निघतो तेवढं पाणी घ्यायचं आहे. आता बरोबर मी तेवढं पाणी घेतलेलं आहे आणि मी इथं चुलीवर करणार आहे हे. त्यामुळे इथं मी चूल पेटवलेली आहे आणि एक मोठं पातेलं घेऊन याला वरून माती लावून घेतलेली आहे अशी, जेणेकरून आपलं हे भांडं काळं होणार नाही. आता इथे मी जाळ घालून हे छान असं पातेलं गरम करून घेते. आता यामध्ये आपण जेवढं चिकाला मोजून पाणी आणलं होतं तेवढं घालून घेऊ. हे पहा आता या पाण्याला आपल्याला छान अशी खळखळून उकळी काढायची आहे. यावरती मी परात झाकून आता याला उकळी काढून घेते. इथे मी मगाचे जे केलेलं वाटण देखील आणलेलं आहे. हे पहा आता इथं आपलं पाणी खूप असं छान उकळलेलं आहे. यातील मी थोडंसं एक अर्धा तांब्या पाणी काढून ठेवते. अंदाज आपला कधीही हा परफेक्ट प्रमाण आहे, पण तरी अंदाज कमी जास्त होऊ शकतो म्हणून थोडंसं पाणी काढून ठेवायचं बाजूला.
आता यामध्ये मी जे मगाशी वाटण केलं होतं, हिरवी मिरची, लसणाची पात, लसूण, जिरे याचे, हे सर्व मी इथे घालून घेते. नंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे मीठ घालून घेते. आता जो आपला चीक काढलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे हळूहळू आपल्याला चीक घालून घ्यायचा आहे. आणि चीक जेव्हा आपण यामध्ये घालणार आहे तेव्हा पाणी छान खळखळून उकळायला हवं आहे. लगेचच आपल्याला एकसारखं हे मिश्रण हलवून घ्यायचं, म्हणजे यामध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत. हे पहा, किती पातळ दिसतंय आता हे. नंतर हे बाजरीचं पीठ शिजत आल्यानंतर खूप घट्ट होणार आहे. त्यासाठी आपला इथं पाण्याचा अंदाज कमी जास्त होईल वगैरे असं वाटलं तरी आपण थोडंसं पाणी बाजूला काढून सांगितलेलं ठेवायचं. प्रमाण बरोबर आहे. नंतर आपल्याला पाणी लागलं तर आपण ते गरम पाणी वरून घालू शकतो. पण आपला अंदाज चुकू नये किंवा मिश्रण जास्त पातळ झालं की शिजायला वेळ घेतं, म्हणून ते पाणी आपण काढून ठेवलं होतं. हे आता चीक पाण्यामध्ये टाकल्यापासून इथे 20 ते 30 मिनिट झालेले आहेत. हे पहा, घट्टसर असं पीठ आपलं शिजलेलं आहे. जेवढं आपण तांब्यात पाणी काढलं होतं ते आपल्याला लागणार आहे. त्यामुळे मी ते गरम पाणी काढलेलं यामध्ये घालून घेतलं. आता आपल्याला आणखीन एक 20 मिनिटं हे पीठ छान असं शिजवून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला 40 ते 45 मिनिटं हे पीठ शिजण्यासाठी लागतं. पळीमध्ये घेऊन खाली सोडताना जेव्हा असं घट्ट असं पडतं ना, त्यावेळेस समजायचं की आपलं हे पीठ शिजत आलेलं आहे. आता मी यावरती परात ठेवून थोडंसं जाळ कमी करते आणि मग थोडा वेळ आतल्या आत शिजू देते याला, एक 10 मिनिटं. तर पीठ शिजवताना तुम्हाला प्रमाण आणि अंदाज सांगितला, त्यामुळे पीठ शिजवताना ही काळजी नक्की घ्या, जेणेकरून तुमचं पीठ कच्चं राहणार नाही, अगदी व्यवस्थित छान शिजलं जाईल. तर 1 किलो बाजरीपासून जेवढा चीक निघालेला होता तेवढा शिजवण्यासाठी मला इथं एकूण 45 ते 50 मिनिटं लागली. त्यामुळे व्यवस्थित असा घट्टसर इथं आपलं हे खारोड्याचं पीठ शिजून तयार झालेलं आहे. हे पहा, अगदीच मगाशी जेव्हा आपण चेक केलं तेव्हा असं स्मूथली बॅटर पडत होतं. आता हे घट्ट झालेलं आहे, त्यामुळे असं स्पंज स्पंज होऊन पडतंय. आता व्यवस्थित छान आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण काय आपल्याला गरम गरम घालायचं नाही आहे, याचे सांडगे खारोडे. हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. आपल्याला हे खाली काढून घ्यायचं एका भांड्यामध्ये वेगळ्या, आणि 1 तासाभराने इथं मी हे खारोडे करायला घेणार आहे. तरी देखील हे मिश्रण थोडंसं कोमट आहे, एकदम पण थंड झालेलं नाही. आणि इथे मी उन्हामध्ये अशी सतरंजी हातरून त्यावरती असा प्लास्टिकचा भातोड्या करण्याचा कागद अंथरलेला आहे. यावरती आपल्याला हे खारोडे, हे सांडगे करायला घ्यायचे. आमच्या भागात या बाजरीच्या खारोड्यांना सांडगे म्हटले जातात, बाजरीचे सांडगे म्हटले जाते. तुमच्या भागात याला काय म्हटले जाते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे सांडगे, हे खारोडे घालून घ्यायचे आहे, कारण हे पीठ खूप चिकट असतं, त्यामुळे आपल्या हाताला जास्त चिटकू शकतं. आता सांडगे कसे आणि केवढे घालायचे ते सांगते. जेव्हा आपण मिक्स डाळींचे सांडगे घालतो त्यावेळेस ते आपण बारीक करतो, कारण बारीक बारीक छोटे छोटे तोडतो, कारण त्याची आपल्याला भाजी करायची असते. आणि ती भाजीमध्ये जेव्हा आपण ते सांडगे वापरतो तेव्हा ते शिजून जास्त मोठे होतात, त्यामुळे ते बारीक बारीक घालतो. आणि हे बाजरीचे जे सांडगे आहेत, जे खारोडे आहेत, ते आपल्याला घालतानाच मोठे मोठे घालायचे आहेत, त्यामुळे हे मोठेच घालायचे. आणि हे आपण असेच शेंगदाण्यासोबत देखील खाऊ शकतो, किंवा आपण हे तळून देखील खाणार आहे, त्यामुळे हे जास्त असे मध्यम आकाराचेच घालायचे. थोडंसं किंचित असं पाण्याचं बोट घ्यायचं, आपल्याला असं पाणी लावायचं हाताला, आणि मग हे खारोडे, मग हे बाजरीचे सांडगे सगळे घालून घ्यायचे. इथे मी बाजरीचे सांडगे घालत आणलेले आहेत, हे पहा.
तुम्हाला जर सांडगे हे पटपट घालून व्हायचे असेल तर मी आणखीन एक टिप सांगते. जेव्हा आपले थोडेसे अर्धे सांडगे घालून होतात तेव्हा एकदा हात स्वच्छ धुवून घ्या. म्हणजे जे आपल्याला जास्त मिश्रण आपल्या हाताला चिटकणार नाही आणि आपले हे सांडगे घालताना पटपट होतील. तर हे पहा, मी पण तसंच करून इथे सर्व सांडगे घालून घेतले आहेत. आता इथे मी सर्व सांडगे घालून घेतलेले आहेत. हे पहा, छान उन्हामध्ये घातलेले आहेत, त्यामुळे सकाळी सकाळी लवकरचं छान ऊन आहे. तोपर्यंत आपले हे संध्याकाळपर्यंत थोडेसे सुकून जाणार आहेत. तरी देखील याला आपण 2 ते 3 दिवस छान ऊन देऊन घेऊ. आता 2 ते 3 दिवसानंतर हे पहा, हे सांडगे छान असे वाळलेले आहेत. 2 ते 3 दिवस छान असे सुकल्यानंतर आपले हे खमंग बाजरीचे खारोडे इथे तयार झालेले आहेत. एकदम छान असे हलके-फुलके आणि खमंग खुसखुशीत असे इथे आपले बाजरीचे खारोडे तयार झालेले आहेत. पीठ आपण छान शिजवून घेतल्यामुळे इथे आपले हे बाजरीचे खारोडे, हे बाजरीचे सांडगे छान असे खुसखुशीत आणि मस्त झालेले आहेत आणि खूप छान असे वाळलेले आहेत. आपण 3 ते 4 दिवसाला कडक उन्हात वाळवलेले आहेत. याला आपण आता हवाबंद डब्यामध्ये ठेवून वर्षभर हे सांडगे कधीही वापरू शकतो. तर अशा प्रकारे इथे आपण बाजरीचे खारोडे केले मस्त असे. तळल्यानंतर एकदम छान खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाहीत. तसे तर हे असे कच्चे सुद्धा खायला खूप छान लागतात. परफेक्ट प्रमाण सांगितलेले आहे आपण इथे 1 किलो बाजरीचे. पीठ शिजवण्याचं टायमिंग व्यवस्थित सांगितलेलं आहे. तसं देखील तुम्ही ही रेसिपी माझी नक्की फॉलो करा. अशा प्रकारे तुम्ही देखील बाजरीचे हे खारोडे, हे सांडगे करून पहा आणि कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी खारोडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ही वाळवण्याची, तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे देखील मी आणखीन उन्हाळी रेसिपी घेऊन येणार आहे. परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.